संत तुकाराम महाराजांचे महाप्रयाण समाधी 22 मार्च 1649 रोजी फाल्गुन वद्य द्वितीया झाले, असे मानले जाते. त्यांचे अंतःधान म्हणजेच देहभान विसरून भगवंताशी एकरूप होणे, हे भक्तांच्या दृष्टीने एक अद्भुत आणि पवित्र घटना होती. 22 मार्च 1649 रोजी ते विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन असताना देहूत इंद्रायणी नदीच्या काठी त्यांचे अंतर्धान झाले. भक्तांच्या मते विठ्ठलाने त्यांना वैकुंठात नेले आणि त्यांचे शरीर पृथ्वीवर उरले नाही. त्यामुळे संत तुकाराम महाराजांचे जिवंत वैकुंठगमन देहासहित स्वर्गारोहण झाले, असे वारकरी संप्रदाय मानतो. संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ देहू पुणे येथे आहे, जे वारकरी संप्रदायासाठी पवित्र स्थान मानले जाते. दरवर्षी आषाढी एकादशीला संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला जाते. ही परंपरा आजही सुरू आहे. तुका म्हणे आता झाले समाधान, विठोबाच्या चरणी केले समर्पण. त्यांचे समाधीस्थळ देहू येथे आहे आणि आजही लाखो भक्त त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करतात.